दरम्यान सैफ अली खानच्या राहत्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आल्याची माहिती मिळतेय। बंदोबस्तासाठी आलेलो आहे। आता जस्ट इथे बंदोबस्तासाठी आलो मी आणि इथे बंदोबस्तासाठी आलेलो आहे। आता जस्ट इथे बंदोबस्तासाठी आलो मी आणि इथे बंदोबस्तासाठी आलेलो आहे। आता जस्ट इथे बंदोबस्तासाठी आलो। पोलीस काय ऑफिशियल स्टेटमेंट करतात त्याची सगळ्याची वाट बघूया। फॅमिलीची प्रायव्हसी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्त सही। आता सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये। मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी। नहीं, उनको नहीं। जिसने घर में काम करना बंदा था क्या? वो घर में काम करने वाला बंदा था? नहीं, मैं जेल में हूँ। वो नाइट वाला कितने बजे हुआ है? कितने बजे हुआ है? मेरे को नहीं मालूम है। नहीं तो आप कितने बजे यहाँ पे आए? मैं सुबह 8 बजे आया। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात सातत्यानं कायदा सुव्यवस्था ही ढासळत चालली आहे। विशेषतः ज्यावेळेस भाजपचं सरकार होतं, सामाजिक आंदोलन, एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात, खून, मर्डर, बलात्कार आणि हे सगळे आकडे सरकारचेच आहेत। याच्यावरून स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहे। त्यांना आता पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार आला नाहीये। सैफ अली खान असेल, सलमान खान असेल, या लोकांच्या घरामध्ये गोळ्या मारल्या जातात, गोळ्या चालवल्या जातात, तर घरात घुसून चाकू मारला जातो। याच्याविषयी अजून दुसरं कुठलं अपयश उदाहरण राहू शकते? कोणीच महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही असं स्पष्टपणे दिसून राहिलेलं आहे। आता सामान्य माणूस घाबरलेल्या अवस्थेत आहे।